नमस्कार सर्व महिला भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या सर्वांना शुभेच्छा। या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती। आणि या योजनेसाठी 21 ते 60 वर्ष वयोगटातील सर्वच महिला पात्र आहेत। विधवा, परित्यक्ता आणि सर्वच म्हणजे महिला पात्र आहेत। फक्त अपात्र महिला म्हणजे 21 वर्षानंतरच्या ज्या अविवाहित महिला आहेत त्या या योजनेसाठी अपात्र आहेत। खऱ्या गरजू त्याच आहेत पण त्या अपात्र आहेत। आणि ज्यांच्या घरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिलाही अपात्र आहेत। ज्यांच्या घरचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या घरच्या महिलाही अपात्र आहेत। आणि ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे म्हणजे ट्रॅक्टर सोडून तर त्या घरच्याही महिला अपात्र आहेत असं GR मध्ये आहे। असं मी GR मध्ये असं बातमी पाहिलेली आहे तर त्याच्यामध्ये होतं। आता खऱ्या पात्र किती आहेत आणि खऱ्या अपात्र आहेत हे आपल्याला या योजनेचं म्हणजे सर्वच म्हणजे जेव्हा लाभ मिळायला सुरू होईल आणि किती महिला या योजनेपासून दूर राहिल्या या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणीव केव्हा होईल तर 14 ऑगस्टच्या नंतर होईल। कारण आता हे 1 तारखेपासून याचं पोर्टल सुरू होणार आहे आणि 28 तारखेपर्यंत सगळे म्हणजे आपल्याला अटी पूर्ण करून हे अपलोड करावं लागणार आहे। ज्यांचं म्हणजे समजा ज्यांना कुणाला ऑनलाईन भरता येत नाही त्यांनी गावातल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे, ग्रामसेवक, बाल प्रकल्प विकास अधिकारी यांच्याकडे आपण फॉर्म भरून देऊ शकता। ते नंतर पोर्टलवर जाऊन अपलोड करतील। तर असं ह्या योजनेचं स्वरूप आहे। तर या योजनेचा लाभ ज्या पात्र महिला आहेत आणि ज्या पात्र होऊ शकतात अशा सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे। तर आता आपल्या राज्यामध्ये किती महिला पात्र होतील किती अपात्र होतील याचा निकाल तर 14 ऑगस्टच्या नंतरच लागेल। आणि ही योजना कशी आहे अजून या योजनेमध्ये आणखी एक अट आहे। जर तुम्ही शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असतात आणि तुम्हाला समजा एखादे 10 ते 12 हजार रुपये शासनाकडून मिळालेले आहेत कुठल्या योजनेतून, समजा आता ते असं वाक्य वापरलेलं आहे पण आता ते कोणत्या योजनाचं आहे हे मला माहिती नाही। म्हणजे शासनाकडून ज्या काही योजना आहेत त्याच्यामधून जर तुम्ही फायदा घेत असलात, समजा एखादी विधवा महिला आहे तिला 1000 रुपये महिना मिळतात मग 12,000 रुपये मिळाले तर तिला 3,000चा लाभ होईल असं मला वाटते। म्हणजे असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश तेच आहे। शासनाचा जर तुम्ही लाभ घेत असलात तर तेवढी रक्कम वगळून बाकीची रक्कम त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होईल असं त्या GR मध्ये आहे। तर आता याचा लाभ इतका काही जास्त मग असं काही बऱ्याच महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत आणि हा लाभ खूप कमी महिलांना मिळणार आहे जर अशा काही जाचक अटी असतील GR मध्ये। तर आता समजा एखादी महिला आहे, यंग आहे आणि घटस्फोटित आहे तर तिला जर काही योजनेचा लाभ मिळत असेल घटस्फोटाच्या याच्यावर तर ती पण या योजनेमध्ये म्हणजे कमीच पैसे मिळतील। समजा एखादी विधवा आहे तिला 12,000 रुपये किंवा 1,500 मिळत असतील तर 18,000 मिळतात, 18,000 मिळत असतील तर ती वंचितच राहणार आहे आणि 12 मिळत असतील तर तिच्या अकाउंटमध्ये 3,000 जातील आता ह्या GR नुसार। तर आता हे GR कसा आहे, फायद्याचा आहे कसा आहे का नॉमिनलीच GR असेच म्हणजे लाडकी योजना करून नुसता लाडकेपणाच आहे माहिती नाही या योजनेमध्ये आता काय होईल कसं होईल। तर आता जेव्हा आपल्याला लक्षात येईल की 14 ऑगस्टच्या नंतर किती महिलांच्या अकाउंटमध्ये पूर्णपणे 1500 रुपये आले किंवा किती महिला याच्यासाठी पात्र ठरल्या या गोष्टी सगळ्या आपल्याला नंतर समजतील। आणि याच्यामध्ये अजून काही जर सुधारणा करता येण्यासारखे असतील तर शासन सुधारणाही करू शकेल। समजा एखाद्या महिलेला विधवा महिला आहे तिला आधीच 12,000 मिळतात तर या 3,000 मध्ये काय होणार आहे? 3,000 म्हणजे किती मिळणार आहे? महिन्याला 250 रुपये पडतील तर 250 रुपयाने काय होणार आहे? तसंही आपलं सरकार म्हणा किंवा देशाचं सरकार म्हणा हे कसं आहे गरीब लोकांची चेष्टाच करणार आहे। जिथं गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले रिटायर होतात त्यांना 40-50 हजार रुपये पेन्शन मिळतं आणि बिचारा शेतकरी त्याला PM किसान योजनेमधून सन्मान निधी मिळतो 6,000 रुपये, महिन्याला 500 रुपये। तर 500 रुपयाचं शेतकरी काय करणार आहे? तर जिथं कुठं 50,000 मिळतात जो म्हणजे काबाड कष्ट करतो म्हणजे वर्षभर राबतो त्याला सुट्टी नाही, ऊन नाही, पाऊस नाही, वारा नाही, प्रत्येक गोष्टीची तम्मा न करता तो शेतात काम करतो त्याला 500 रुपये सन्मान निधी। आणि जो वयाचे 35 ते 40 वर्ष खुर्चीवर फॅन खाली बसून
मस्त कागद काळे करतो आणि निघून जातो, करा वाटली ड्युटी करतो, त्याला सुट्टी सगळ्या अशा म्हणजे सणाच्या सुट्ट्या, रविवारची सुट्टी सगळं घेऊन सगळं म्हणजे व्यवस्थित करून तो रिटायर होतो. त्याला 50,000 रुपये पेन्शन असते आणि शेतकऱ्याला 500 रुपयाचा सन्मान निधी, सन्मान, आणखी ते सन्मानाचा हा शब्द लावून आदरानं 500 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकतात. तेही किती, 4 महिन्याला 2,000 रुपये टाकतात. तर सरकारच्या अशाच योजना आहेत आणि ही पण योजना जवळपास तशीच असणार आहे. मला माहिती आहे माझा हा व्हिडिओ बघणारे लोक जास्तच माझ्याविषयी असं निगेटिव्ह बोलतील किंवा निगेटिव्ह कमेंट पण करू शकतात, पण जी सत्य घटना आहे ती सत्य घटना आहे. आता कसं आहे, आता महिलांना 1,500 रुपयात काय होणार आहे, पण ती 1,500 रुपये तरी पूर्णपणे काहीही अटी न लावता कुठं द्यायला तयार आहेत. त्यालाही सगळे निकष आहेत, त्या निकषामध्ये उतरल्याच्या नंतर महिलांना या 1,500 रुपयाची लाभ होणार आहे. 1,500चा किती जणाला लाभ होणार आहे, त्याच्यातले सरकारचं जर आधीच अनुदान घेत असलं तर ती वगळून म्हणल्यावर तर काय मिळणार आहे, 100 नाही तर 200 रुपये भेटतील. त्याच्यासाठी मग जा, त्याला आधार लिंक करा, अकाउंट लिंक करा, चक्रा मारा, आपलं लिस्टमध्ये नाव आहे का बघा, या सगळ्या गोष्टी करण्यामध्येच महिलांचा वेळ जाणार आहे. शासनानं पण विचार करताना म्हणजे ज्या काही योजना आणतात त्याच्यावर अंमलबजावणी करताना विचार करायला पाहिजे. आता ही गेल्या वर्षी जी योजना आलेली आहे की हाफ तिकीट, अर्ध तिकीट सर्व महिलांना सरसकट आहे ना, मग तशीच ही योजना का नाही आहे? ही योजना पण सरसकट असली असती तर बरं झालं असतं. म्हणजे आधार कार्ड अकाउंटला लिंक करा आणि डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले असते. आता या ज्या 21 ते 60 वयोगटातल्या महिला आहेत अशा, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काही जणांकडे रॅशन कार्डच नाही आहे, काही जणांकडं त्यांचं रॅशन कार्डमध्ये नावच नाही आहे, अशाही काही वगळल्या जातील. अशा वगळून 25% महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र होणार नाही. तर ही योजना फक्त काही लोकांसाठीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. या योजनेचा जितके होतील तितक्यांनी सर्वांनी लाभ घ्या आणि शासन याच्यावर फेरविचार करेल किंवा नाही करेल माहिती नाही. काही जर म्हणजे याच्यावर जर मागवलं की बाबा लोकांचं मत, तर काही लोक मत व्यक्त करतील जसं मी व्यक्त केले तसं. तर जर झाला तर फायदा होईल आणि नुकसान तर काही होणारच नाही. नाही मिळाले तर मिळतील, नाही तर नाही मिळतील. इतके दिवस तर कुठं मिळाले होते आणि इथून पुढे मिळाले तरी काय होणार आहेत? 1,500 रुपये कुठून देणार आहेत? काय अर्थमंत्र्याच्या सेल्फ अकाउंटमधून येणार आहेत का मुख्यमंत्र्याच्या अकाउंटमधून येणार आहेत? कुणाचे येणार आहेत? शेवटी काय आहे, आपला हे जनतेचा पैसा आहे, जनतेलाच मिळतोय आणि जनतेकडूनच वसूल करणार आहेत. पुन्हा GST वाढवतात, पुन्हा काहीतरी कर वाढवतात आणि ते सगळं करून आपल्याकडूनच वसूल करतात. त्याच्यामुळं या योजनेवर खुश होण्यासारखं असंही काही नाही आहे. पण कसं असतंय, आता आपण वर्षभर काबाड कष्ट करता आणि दिवाळी साजरी करता, पण दिवाळी साजरी करताना खूप मेहनत लागते आणि कर्ज होतं, सगळंच होतं. पण ती दिवाळी आपण आनंदाने जसं साजरी करतो तसंच या योजनेचा लाभ घ्या, असंच मला एवढंच सांगायचं आहे. आणि सर्वजण खुश राहा. जय महाराष्ट्र.